तर मला परमेश्वराने गेला बरेच म्हणजे मला सांगायचा विषय की पवित्र आत्म्याचा अभिषेक. प्रेज द लॉर्ड. आता काही लोकांना संशय आहे तेल, पण पूर्वी तेलाचा अभिषेक व्हायचा, पण आता तेलाचा अभिषेक सगळ्यात महत्वाचं की आता पवित्र आत्म्यातून काय आहे, अभिषेक आहे. आपण वचन वाचूया, आपण काढूया आपण योहान कृषी वर्तमानाचा 14वा अध्याय आणि 16 ते काही वचन वाचूया आपण. मी पितेला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा काय वरी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. प्रेज द लॉर्ड. मी काय म्हटलेलं आहे, मी पित्याला विनंती करीन आणि तो तुमच्या जवळ. बायबल मध्ये काय सांगितलं, दुसरा कैवारी म्हणजे काय आहे, पवित्र आत्मा देईल अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे. कोण राहणार आहे आपल्या बरोबर? शेजारच्याला सांगा. आपल्याला असं वाटतं आपल्या बरोबर आपण पती पत्नी, आपण पती पत्नीने शेवटपर्यंत संगतीच राहिलं पाहिजे. कबर पण काय करतात, एक संगतीच ठेवतात. सदा सर्वदा कोण राहणार आहे बोला ना. ही सिस्टीम काही ठिकाणी आहे बरं का. तर मेलं तरी काय करतात, तिथे जवळ ठेवतात. जिंदगी भर पती पत्नी काय करत नाहीये, एका बरोबर एकमेका संगती त्यांचं काय नाहीये, टिप्पण नाही. पण रोज भांडण नाही. सकाळी भांडण चालू होतं, तर पण कधी कधी काही लोकांचे भांडणं कधीपर्यंत असतात, परत मरूपर्यंत भांडण 7-7 वर्ष बोलत नाही. हे देवाने निवडलेली जोडी अशी असते का हो? सांगा ना, बोला ना. किती लोक माझ्या बरोबर आहेत? जर तुमच्याकडे पवित्र आत्मा असेल तर तुमची फॅमिली आशीर्वादित होणार आहे. कोण आशीर्वादित होणार आहे? मग तो अभिषेक तर पाहिजे ना आपल्याकडे. अभिषेक असला ना, पवित्र आत्म्याचा अभिषेक म्हणा, पवित्र आत्म्याचा अभिषेक. पवित्र आत्म्याचा अभिषेक असला ना, तो कुठपर्यंत राहणार आहे, सदा आणि सर्वदा. या शब्दाचा अर्थ म्हणजे शेवटपर्यंत, तुमच्या परिवारापर्यंत, त्यानंतर तुमच्या लेकराबरोबर, लेकरानंतर लेकराच्या लेकराबरोबर तो पवित्र आत्मा राहणार आहे. हालेलुया. बघा, पवित्र आत्मा आणि अभिषेक कुठपर्यंत राहतो, सदा सर्वदा. काय शब्दाचा अर्थ आहे, सदा सर्वदा. हा, तो कैवारी म्हणजे येशू ख्रिस्त. इथं काय म्हणतोय 16 वचनामध्ये, मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. हा, कसं राहावं, पाण्याची बॉटलांमध्ये डिक्कीमधून. तर सगळ्यात हे नाहीये. तर बायबल मध्ये सांगितलं की अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे. त्याने म्हणजे या शब्दाचा अर्थ काय, पवित्र आत्मा. पहिलं नुसतं तेल लावायचे, राजा लोकांना तेल लावलं का, मग आत्मा यायचा. तेल लावल्यावर आत्मा यायचा. आता तेल लावलं, आता डायरेक्ट काय येत आहे, पेंटिकॉस्टच्या वेळेस कोण आलं, तेल लावलं का डोक्याला त्यांच्या 50व्या दिवशी. येशू 40 दिवस 40 रात्री पृथ्वीवर थांबला. त्याच्यानंतर तो स्वर्गात घेतला गेला. त्याच्यानंतर सगळी मंडळी कशी राहिलेली आहे, एकत्र राहिलेली. म्हणा, एकत्र राहिलेली आहे. एकत्र राहिल्यामुळे त्या ठिकाणामध्ये कोणाचा आत्मा येत आहे. एकत्र राहणं म्हणजे काय, फॅमिली जर एकत्र राहत असेल तर पवित्र आत्मा तुमच्या बरोबर राहणार आहे. तुम्ही जर चर्चला तुम्ही एकत्र येत असेल, पवित्र आत्मा तुमच्या बरोबर राहणार आहे. तुम्ही कुठेही राहा, पण कसं राहायचं आहे, खोड्या नाही करायच्या. किती भाऊ जर असले तर तुम्ही सगळे मिळून कसं राहा, त्याची फॅमिली ते राहू शकतात पती पत्नी. पण कशामध्ये एकत्र राहिलं पाहिजे, म्हणा, प्रभू मध्ये. प्रेज द लॉर्ड. त्या वचनामध्ये काय सांगितलं, प्रेषिताचे कृत्य याचा 2रा अध्याय, थांबा, 2रा अध्याय मी सांगतो तुम्हाला, 1 मिनिट. 2रा अध्याय काढला ना सगळ्यांनी? हा, 2रा अध्याय 1 वचन. नंतर
पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला. ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारखे जिभा त्यांना दिसल्या व त्या प्रत्येकावर ते एक एक अशा बसल्या. कसे जमलेला? एकत्र जमले. आज अभिषेकाचं दार उघडणार कधी? प्रार्थना. 2 नंबर आहे. फर्स्ट नंबर काय? प्रार्थना. सेकंड नंबर काय? उपवास आहे. थर्ड नंबर काय? आराधना आहे. 4 नंबर काय? देवाच्या उपस्थितीमध्ये. 5 नंबर काय? प्रेषिताच्या पास्टरच्या सहवासामध्ये तुम्हाला राहायचं आहे. तर आणि त्याच्यानंतर 5 नंबर पवित्र आत्मा भेटणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तुला काय भेटणार आहे? पवित्र आत्मा भेटणार आहे. पण 5 नंबर मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे? प्रार्थना सांगितली. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे? उपवास सांगितलं. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे? आराधना. आराधना करायची, गीत गायची आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं? देवाच्या उपस्थितीमध्ये बसायचंय. इथं पण देवाची उपस्थिती आहे. घरी पण काय करायचे? देवाची उपस्थिती तयार करायची आहे. त्यानंतर प्रेषिताच्या सहवासामध्ये. आणि त्यानंतर काय आहे? अभिषेक. आणि त्याच्यानंतर 5 नंबर सगळ्यात महत्वाचं 4 नंबर काय आहे? अभिषेक आहे. आणि 5 नंबर काय आहे? पवित्र आत्मा भेटणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी काय सांगत आहे तुम्हाला की बायबल मध्ये सांगितलं की ज्या वेळेस ते एकत्र जमल्यानंतर याचं त्याचं काढत बसलेलं नाही तिथं. प्रेज द लॉर्ड. चर्चचं ठिकाण काय? याचं त्याचं काढायचं बसायचं आहे का? या ठिकाणी काय करायचं आहे? कुठं पण छोटासा ग्रुप जरी असला तरी आपल्याला या मंडळीमध्ये हे चालू द्यायचं का? आपल्याला एकत्र कशासाठी बसले? बायबल मध्ये बघा ना तुम्ही. देवाच्या अभिषेकासाठी. इथं काय उतरून आलाय? काय उतरलंय? अग्नीचं काय आहे? अग्नीच्या जिभाचे सामर्थ्याचे दार उघडणार आहे. कोणतं दार उघडणार आहे तुमच्यासाठी? अग्नीच्या जिभाचं दार. अग्नीने तुमचा मला काय होणार आहे? अभिषेक होणार आहे. कशाने होणार आहे अभिषेक? अजून कशाने? मला पवित्र आत्म्याने. तेल आता मामूली चीज झालेली आहे. तेल काय झालेलं आहे? मामूली चीज झाली. पण आता तेल कशासाठी लावतात माहिती का? उच्च अधिकार पद देण्यासाठी तेलाचं काय करत आहे? पदवी देण्यासाठी त्याचं काय करतात? तेल लावून त्याला, समजा त्याचं बीटीएस झालं, काही बायबल कॉलेज झालं किंवा दीक्षा झाली तर त्याला तेल लावून काय करत आहे? एक अधिकार पद. आणि पद देताना त्याला भंग किंवा अभिषेक त्याला काय आहे? करीत आहे. याच्या प्रेज द लॉर्ड. काही काही लोकांना तेल लावून अभिषेक केलाय. बायबल कॉलेज झाले 4-4 वर्ष दारू पितात. मी पाहतो माझ्या डोळ्याने. किती लोक पाहतात? पाहिलेलं आहे का? 4 वर्ष बायबल कॉलेज झाले, त्याला तर अभिषेक पण झालाय आणि पवित्र आत्म्याचा पण अभिषेक झालाय. काही काही लोक नुसतेच बायबल कॉलेज करतात आणि पवित्र आत्माच नाही. तुम्हाला काय पाहिजे? प्रेषितांना कुठल्या बायबल कॉलेज मध्ये गेले का प्रेषित? कोणतं? पेत्राला काय माहित होतं? पेत्राला बायबल कॉलेज माहितीये का? 3.5 वर्ष ते येशूच्या सानिध्यामध्ये राहिलेला आहे. तुम्ही आणि मी देवाच्या लोकांच्या ज्यावेळेस तुम्ही आणि मी सानिध्यामध्ये राहत आहे त्यावेळेस तुम्हाला मला अभिषेक मिळणार आहे. त्यावेळेस तुमच्या अग्नीने काय होणार आहे? बाप्तिस्मा होणार आहे. अग्नीने काय होणार आहे? अभिषेक होणार आहे. हालेलुया. बरं, हालेलुया. बायबल मध्ये सांगितलं एकत्र जमल्यानंतरचा फायदा काय आहे? अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आणि पुढे काय सांगितलं? आणि वेगवेगळ्या होत असलेल्या वेगवेगळा आत्मा किती आहे? एकच आहे. अभिषेक किती आहे? एकच आहे. अग्नीचा बाप्तिस्मा कसा आहे? एकच आहे. पाण्यात बुडून बाप्तिस्मा कसा आहे? एकच आहे. प्रेज द लॉर्ड. या सगळ्या गोष्टी कोण करत आहे? पवित्र आत्मा. बोला हालेलुया. बोला हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेषिताचं कृत्य याचं 10वा अध्याय 38 वचनामध्ये वाचूया आपण. नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला.
तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला, कारण देव त्याच्या बरोबर होता. हा, देव त्याच्यावर होता. नासरी येशू ख्रिस्ताला देवाने पवित्र आत्म्याचा, फर्स्ट नंबर काय आहे? पवित्र आत्म्याचा. आणि सेकंड नंबर काय आहे? सामर्थ्य. मग त्याला पवित्र आत्मा भेटला, मग आपल्याला नाही भेटणार का? हा, आपल्याला पण पवित्र आत्म्याचा काय आहे? अभिषेक. आणि सेकंड नंबर काय आहे? सामर्थ्य. काय सामर्थ्य भेटणार माहिती का तुम्हाला? लूक काय सांगितलं तिथं? अभिषेक केला तो सत्कर्म करीत सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला, कारण देव त्याच्या बरोबर आहे. कोण? ज्यावेळेस तुम्हाला अभिषेक येणार आहे, अभिषेक होणार आहे, पवित्र आत्म्याचा अभिषेक होणार आहे, सामर्थ्याचा अभिषेक होणार आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट, देव आपल्या बरोबर राहणार आहे. कोण राहणार आहे? कोण राहणार आहे? बोला ना. देव. कोणता देव? पिक्चर मधला देव नाही बर का. कोणता देव? देवदास नाही बर का. हालेलुया. माझ्या बरोबर आहे का? कुठे पांगले तुम्ही? काय सांगितलं बायबल मध्ये? सांगितलं देव त्याच्या बरोबर राहणार आहे. काय म्हटलेलं आहे? देव राहणार आहे. कोण राहते आपल्यामध्ये? हा, देव राहतो. देव राहिला असतं तर मग तुम्ही ओळखून घ्या मला काय म्हणायचं. देव राहिला असतो तर पुढचं तुम्ही हिशोब लावा काय करायचे. तुम्ही किती वाजता आले असते? लवकर आले असते. अभिषेक पाहिजे ना. अभिषेक पाहिजे म्हणलं रे. किती दिवस अगोदर ऑलरेडी किती दिवस बसलेले? 40 दिवस येशू बरोबर आहे. किती दिवस? 40 दिवस. अभिषेक पाहिजे. येशू बरोबर आहे. जर तुम्ही येशू बरोबर आहे तर तुम्हाला अभिषेक पण आहे, तुम्हाला सामर्थ्य पण आहे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट देव आहे आपल्या बरोबर. कोण आहे? देव आहे. अभिषेक पाहिजे असलं तर अभिषेक 11ला अभिषेक नाही भेटणार. अभिषेक पाहिजे असलं तर कसं यावं लागेल? लवकर यावं लागणार आहे. काही लोकांना अभिषेक नाही पाहिजे, घरीच बसलेत. ते खूप हुशार आहेत. ते काय तज्ञ डॉक्टर आहेत. ते काय तज्ञ डॉक्टर आहेत. आम्हाला सगळं येतं. अरे बाबा सगळं आलं तरी येशूने काय केलं? शिष्याचे काय धुतले? पाय धुतले. 10 दिवस. काय सांगितलं पेंटिकॉस्टच्या वेळेस? किती? 50व्या दिवशी म्हणा. 50व्या दिवशी असा हात करा. 50व्या दिवशी देवाचा आत्मा उतरलेला आहे, पवित्र आत्मा. आणि त्या पवित्र आत्माच्या जीवा एकेकावर काय झालेला आहे? उतरलेला आहे. प्रेज द लॉर्ड. घरी बसून आत्मा नाही मिळणार, अभिषेक नाही होणार. घरी बसून आत्मा भेटणार आहे का? काही लोक आम्ही प्रार्थना करतो घरी. आमचं चर्च घरच घर आहे. खुरड्यात प्रार्थना करते. त्या खुरड्यातच पोहत बसते. काय करावं लागेल? अभिषेक घरी बसून येणार आहे का? हा, दारू पिऊन अभिषेक येणार आहे का? शिव्या देऊन अभिषेक येणार आहे का? चुगली लावून अभिषेक येणार आहे का? स्वतःच्या मनाने चालल्यावर अभिषेक येणार आहे का? स्वतः प्रार्थना करून अभिषेक येणार आहे का? स्वतः उपास धरून अभिषेक येणार आहे का? स्वतः काय करून अभिषेक येणार? अभिषेक येण्यासाठी देवाजवळ यावं लागणार आहे. कुठं यावं लागणार आहे? कुठं जमले? एकत्र. आता त्याच्यामध्ये हा, दुसरा अध्याय 38 किती सांगितलं मी? हा, दुसरा अध्याय 1 ते 5 वचनामध्ये. नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला, तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्यासारखा, तुरसाट्यासारखा आकाशातून नाद झाला, व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले, आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभासारख्या जिभा त्यांना. एकत्र जमले. एकत्र जमले म्हणजे मन काय झालं? स्वतःच्या मनाने अभिषेक मागायला गेलं का? मी आता मी येशू बरोबर म्हणलो, मी मागल अभिषेक. माझा पण ऐकतो येशू. आहेत ना शाने काही घरी बसून घेते. काय करते? माझा ऐकतो येशू. मी एकत्र कशाला यायला पाहिलं होतं यांनी? मग हे सगळ्यांचं यांनी पण म्हणलं पाहिलं होतं. आमचं सगळ्यांचं ऐकतो, आम्ही नाही येणार एकत्र. एकत्र येणं म्हणजे काय?
एकत्र येणं या शब्दाचा अर्थ देव तुमच्या बरोबर आहे. एक लाकूड कोणाला पण तुटणार आहे, 2 लाकूड कोणाला पण तुटणार आहे, 3 लाकूड तुटतील का? हा? पिता पुत्र पवित्र आत्मा आणि 4 नंबर मंडळी. पिता पुत्र पवित्र आत्मा आणि मंडळी ज्यावेळेस एकत्र असतात ना, कुठला शैतान ते तोडू शकत नाहीये. त्या ठिकाणी अग्नी उतरणार आहे, देव उतरणार आहे, देवाचं सामर्थ्य उतरणार आहे. देव त्या ठिकाणामध्ये अन्य भाषेचा अनेक प्रकारचे दाणे भेटणार आहे. हालेलुया हालेलुया. एक फटाकडा जर असला तर एक लंगी फटाकडा आवाज बुट्टा आवाज येईल, त्याचा काय आवाज येईल? बुट्टा आवाज येईल. पण अजून 2 3 4 5 सगळे फटाकडे तयार होऊन काय होतं, हे काय त्याला काय म्हणजे त्याला सुतळे आटम बॉम्ब. मग तो एकदा लावला तर भम्म आवाज येतो. त्याचा कसा आवाज येतो? भम्म आवाज येतो. कसा आवाज येतो? मोठा आवाज येतो. पण ज्या वेळेस तुम्ही आणि मी प्रार्थना करत असताना, आराधना करत असताना, गीत गात असताना एक स्फोट होणार आहे. ती जागा काय हादरणार आहे. बायबलमध्ये सांगितलं की जागा हादरलेली आहे. वाचा त्याच्यामध्ये भूकंप झाला त्या जागेमध्ये. किती मला सांगा? दुसरा अध्याय किती वचन? त्याने वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीवासारख्या जीवा काय झालेल्या आहे? त्यांना दिसल्या. पुढं प्रत्येकावर ते एक अशा प्रत्येकावर अग्नी बसलेला आहे. एकत्र आल्यानंतर ते सर्वजण पवित्र आत्म्याने पवित्र आत्म्याने काय सांगितलं बघा इकडे माझ्याकडे सगळ्यांना बघा. कशाने भरले? पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालेले आहे. कशाने परिपूर्ण झालं पाहिजे ना? आपण बायबल कॉलेजने होणारच आहे. कशाने पूर्ण झालं पाहिजे? जर पवित्र आत्मा तुमच्याकडे नसेल, किती तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल, फेल आहे. मला एक पास्टर भेटले आणि त्या पास्टर बरोबर एक जण होता. तो म्हणे हे पास्टर आहेत. ते पास्टर सकाळी 10 रुपये त्यांचा वाचूर आला. जर ते परिपूर्ण असते पवित्र आत्म्याने, असं झालं असतं का? तुम्ही किती कॉलेज केलं त्याला महत्व नाहीये. तुमच्यामध्ये काय पाहिजे? पवित्र आत्मा पाहिजे. प्रेज द लॉर्ड. काय सांगितलं? ही जागा तिथं काय झालेली आहे? पुढं वाचा. आणि आत्म्याने जशी वाचा दिलेली आहे. एकच अन्य भाषा नसते, वाचा देतो आत्मा प्रत्येकाच्या तोंडात परमेश्वर काय करतो? वाचा देतो. मग वेगवेगळे प्रत्येक जण काय करणार आहे? भाषा बोलणार आहे. जर तुमच्याकडे भाषा असेल तर समजून घ्या तुम्हाला अभिषेक झालेला आहे. हालेलुया बोला हालेलुया. काय सांगितलं पुढं? तसे निरनिराळ्या भाषा, एक अन्य भाषा, त्याच्यानंतर अजून अन्य भाषा, अजून अन्य भाषा, वेगवेगळ्या भाषेमध्ये ते काय करू लागलेले आहे? बोलू लागलेले. अजून तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला. नाद होत असताना तुम्हाला पवित्र आत्मा भेटला असलेला, तुम्हाला अभिषेक झाल्यानंतर, तुमच्यामध्ये देव आल्यानंतर लोक काय होणार आहे? गोंधळून जाणार आहे. कोण गोंधळून जाणार आहे? किती दारू पितात, आता कसं काय बरं झाला हा, किती तंबाखू खायचा माझ्या समोर, किती गुटखे खायचा. आता हे सगळे लोक काय कोणती भाषा बोलू राहिले? वचन सांगू लागले, आराधना करू लागले, भक्ती करू लागले. लोक गोंधळ मधून जाणार आहे. कोण गोंधळून जाणार आहे? एकत्र तुम्ही आणि मी आल्यानंतर मला शैतान गोंधळून जाणार. अरे असा शैतान गोंधळून जाणार. येऊ देत नाही शैतान. तर त्याला त्याचा गोंधळ करायचा असलं तर आपल्याला काय करावं लागेल? बोला ना, काय करावं लागेल? एकत्र यावं लागेल. कधी फक्त महिन्यातून एकदा यायचं? कधी यायचं? दर संडेला एकत्र यायचं. उपास प्रार्थनेला एकत्र यायचं. भक्ती करायला एकत्र यायचं. टाळी वाजवायला देवासाठी एकत्र यायचं आहे. उपास प्रार्थनेला यायचं आहे. अनेक प्रकारच्या प्रार्थना असो, कुठली प्रार्थना असो, त्या प्रार्थनेला आपल्याला काय करायचं? एकत्र यायचं आहे. हालेलुया. पुढे वाचा. कारण प्रत्येक
प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले. आपापल्या भाषेत बोलताना ते ऐकले. सर्व आश्चर्याने थक्कवून म्हणाले, पहा हे बोलणारे सर्व गालिली ना? तर आपण प्रत्येक जण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे? पार्थी, मेदी, एलामी, मेसोपोटेमिया, यहुदिया, कप्पुदिया, पंत, आसिया, परुगिया, पंफुलिया, मिसर व कुरेनेच्या जवळचा लिबुया देश यात राहणारे यहुदी व यहुदीय मतानुसार असे रोमन प्रवासी, क्रेतीय अरब असे आपण त्यांना आपापल्या भाषेत देवाची मतकृत्य सांगताना ऐकतो. तेव्हा ते सर्व विस्मित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकास म्हणाले, हे काय असेल? परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, हे द्राक्षरसाने मस्त झाले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल मध्ये सांगितलं की ते जागा काय झालेली आहे? पवित्र झाले. काय झालं तिथं? काय म्हटलं? पवित्र आत्म्याने परिपूर्ण. पवित्र आत्म्याने तिथं काय झालेलं आहे? परिपूर्ण झालेलं आहे. कोण असतं परिपूर्ण होण्यासाठी? कोण पाहिजे? पवित्र आत्मा पाहिजे. अभिषेक पाहिजे. हालेलुया. अभिषेक झाला त्यावेळेस. कशात अभिषेक झाला? पवित्र आत्मा. अग्नीने. अग्नीच्या जीवा त्या ठिकाणामध्ये काय झालेले आहे? उतरलेला आहे. आणि मग अग्नीचा जीवा उतरल्यानंतर त्या पवित्र आत्म्याने काय झालेले आहे? परिपूर्ण झालेले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तर पवित्र आत्म्याशी आपण लबाडी केल्याने आशीर्वादाचा दरवाजा बंद होईल. हालेलुया. पवित्र आत्म्यासाठी लबाडी करायची का? नाही. काही लोक म्हणतात, जाऊ दे पास्टरला बोलू आपण. अरे तू पास्टरला बोलला म्हणजे तुम्ही कोणासाठी लबाडी केली? देवासोबत. पास्टर म्हणतात या प्रार्थनेला, या प्रार्थनेला, या प्रार्थनेला. आपण येत नाही. आणि येत नसल्यामुळं आपण आपला अभिषेक काय होतो? गमावून टाकतो. शिवी दिली तर काय होणार आहे? अभिषेक जाणार. अभिषेक निघून जाणार आहे. हालेलुया. पवित्र आत्म्याला खिन्न केल्याने काय होणार? अभिषेकाचं दार काय होऊन जाणार आहे? बंद होऊन जाणार आहे. हालेलुया. आणि चुकीचं पाहिल्यामुळे कानातून पाप केलं, डोळ्यातून पाप केलं, जिभेतून पाप केलं, नाकातून पाप केलं, शरीरातून पाप केलं. अभिषेक काय होणार आहे? निघून जाणार आहे. हालेलुया. निघून गेल्यानंतर अभिषेक कसं काय होणार आहे? ज्यावेळेस तुम्ही सरेंडर करणार, हालेलुया. माफी मागणार, देवा मला क्षमा कर, मला माफ कर, आणि पुन्हा तो देवाचा आत्मा काय होणार आहे? परत येणार आहे. वाचूया आपण प्रेषिताचं कृत्याचा 5वा अध्याय आणि 1 ते काही 5 वचन वाचूया आपण. कोणी अनन्या नावाचा एक इसम व त्याची बायको सप्फिरा यांनी आपली मालमत्ता विकली. मग त्याने किमतीतून काही भाग बायकोच्या संगतीने मागे ठेवला व काही भाग आणून प्रेषितांच्या चरणी ठेवला. तेव्हा पेत्र म्हणाला, अनन्या, तू पवित्र आत्म्याबरोबर लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरविले आहे? ती होती तोवर तुझी स्वतःची व विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय? हे करण्याचे आपल्या मनात तू का आणले? तू मनुष्याशी नाही तर देवाशी लबाडी केली. काय केले? कोणाबरोबर? पेत्राबरोबर लबाडी केलेली आहे का? दरवेळेस आपण पास्टरला सांगतो, पास्टर आम्ही येणार आहे. म्हणजे काय केली? लबाडी केली. लबाडी केल्यामुळं काय होणार आहे? अभिषेकाचा दरवाजा बंद होणार आहे. पण असं बंद होणार आहे. वेगळं समजू नका काही. बंद होऊन जाणार आहे. कस काय होणार आहे? जे तिला ते दोघा हनन्या आणि सप्फिराला काय भेटणार होते? आशीर्वाद मिळणार होते. पण ते आशीर्वाद पुढं बंद होण्याचं कारण व पुढे त्यांना अजून अभिषेक त्यांना भेटणार असणार आहे. अजून काय काय भेटणार आहे. पण ज्या वेळेस त्यांनी लबाडी केली पेत्राबरोबर, आणि पेत्राबरोबर असणारा पिता, पुत्र, पवित्र आत्मा, देव बरोबर, कोणाबरोबर लबाडी केली त्यांनी? शेजारच्या म्हणा देवाबरोबर लबाडी. खरं सांगा आता कसं काय उशीर झाला? खरं सांगा काय कारण उशीर? दर रविवारी उशीर होतो. तुम्ही कोणा सांगते लबाडी करते? पवित्र आत्म्याबरोबर, देवाबरोबर. शेजारच्याला म्हणा करा ना. आता आजच्या दिवस जाऊ द्या. बोला ना. कोणाबरोबर लबाडी केली? त्यांनी दोघांनी लय हुशार ते. काय होतं? पहिल्याचं नाव काय आहे? हनन्या. हनन्याला प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? 3ऱ्या अध्यायामध्ये 3ऱ्या वचनामध्ये सांगितलं. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी
व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून शैतानाने तुझे मन का वरवले आहे. लगे पुढे काय झालं, ती होती तोवर तुझी स्वतःची, विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय. हे करण्याच्या आपल्या मनात तू का आणलेस. आणि कोणाबरोबर लबाडी केली, देवाबरोबर तर केली पण देवाच्या सेवकाबरोबर लबाडी करायची का. हा, कुठं जरी असले ना तुम्ही सरळ सांगा, पास्टर आम्ही मुंबईमध्येची, पास्टर आम्ही नगरमध्ये, पास्टर आम्ही इथं पाटावर आलो तर पाटावरच आला म्हणा, इथं पुलावर आला तर पुलावरच म्हणा. पण लबाडी करायचं काय कारण आहे. उशीर झाला कसं आहे, कधी कधी होतो उशीर, त्याचं काही टेन्शन नाही. होतो उशीर, हा कधी कधी होतो कधी कधी होतो उशीर, कधी कधी होतो बर का, पण रोज झाला पाहिजे का. हालेलुया. तर काय सांगितलं, आपला विषय काय आहे, जर तुम्ही आणि मी लबाडी करत असेल तर अभिषेकाचा दरवाजा काय होईल, आशीर्वादाचा दरवाजा काय होईल, बंद होणार आहे. सामर्थ्याचा दरवाजा काय होईल, बंद होणार आहे. योहान 8:44 मध्ये वाचा, लबाडी करणारा कोणी. आपल्यामध्ये लबाडी नाही पाहिजे, मला लबाडी नाही पाहिजे. नवरे संगती पण नका करू, बायको संगती पण करू नका, लेकरा संगती पण करू नका, कोणा संगतीच लबाडी नाही करायची. कसं राहायचंय, हा खरं बोलायचंय. या 8:32 मध्ये काय सांगितलं, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला काय करणार आहे, बंधनमुक्त करणार आहे. तुमच्या आणि माझा अभिषेक वाढण्यासाठी, तुमच्या आणि माझ्या आशीर्वादाचे दरवाजे खोलण्यासाठी तुमच्याकडे माझ्याकडे काय असलं पाहिजे, देवाचं वचन. जर तुमच्या माझा अभिषेक झालेला असेल तर खोटं नाही बोलणार म्हणा. म्हणा, तुमचा माझा अभिषेक झाला असेल खोटं नाही बोलणार. काय का लोक पास्टर सुद्धा खोटं बोलतात. मी खूपच अनुभव घेतलेला आहे. मी दिसतो तुम्हाला 45चा, पण तुम्हाला सांगतो मला 150चा अनुभव आहे. कितीचा अनुभव आहे, 150 वर्षाचा. किती, माझ्याकडे माझ्याबरोबर आहे का, 150 वर्षाचा अनुभव आहे. नातेवाईकाचा खूपच अनुभव आहे. चर्चे विश्वास, आपले चर्चे विषय चांगले, पण काय काय ठिकाणचे लय विचित्र आहेत. पास्टर लोक पण विचित्र आहेत. म्हणजे एवढं नॉलेज कोणी दिलं, हा हे सांगा ना, हे ज्ञान कोणी दिलं. आपल्याला पवित्र आत्मा ज्ञान देतो. अभिषेक आला म्हणजे कुणाचं ज्ञान येतो, देवाकडचं ज्ञान येत आहे. ज्यावेळेस तुम्हाला परमेश्वर शिक्का मारतो अभिषेकाचा, त्यावेळेस ज्ञान कुठून येतं. तुम्हाला माहितीये का, म्हणा मोशेला बोलता येत नव्हतं, काही नव्हतं, पण परमेश्वराने त्याला निवडल्यानंतर काय झालं, बोलायला लागलेलं आहे. तर तुमच्याकडे तुम्हाला वाचता येत नव्हतं, वाचता येणार आहे. तुमच्याकडे ज्ञान नव्हतं, ज्ञान परमेश्वर देणार आहे. पण काय झालं पाहिजे, अभिषेक झाला. कॉलेज होऊ नाही तर नाही होऊ, काय झाला पाहिजे, आणि चांगल्या पास्टरच्या खाली राहायचं. कोणाच्या पास्टरच्या खाली, चांगल्या पास्टर बरोबर राहायचं. जो म्हणजे अभिषिक्त आहे, त्याला पण काय झाला पाहिजे, त्याच्याकडे बायबल कॉलेज पण त्याला अभिषेकच नाही. काय तुम्हाला काय भेटणार का देवापासून काही गोष्टी. हा, कुठं होतो मी, हा वाचा 8:44. तुम्ही आपला वाद सैतान यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करावयास इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्य घातक होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःची बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे. शैतान काय, लबाड आणि लबाडीचा बाप आहे. जर तुम्ही तुमच्यामध्ये लबाडी असेल तर तुमचा अभिषेक झालेला नाही. हालेलुया. मग लबाडी करायची का, नाही. खोटं बोलायचं का. सांगा ना, किती लोक माझ्या बरोबर आहे. शेजारच्या हलवा जरा, लबाडी करायची का बाबा, लबाडी नाही करायची बाबा. ठेव तुमच्याकडे, ठेव तुमची ठेव, पवित्र आत्मा दिलेला आहे तुम्हाला. ब्रँडेड चीज तुमच्यामध्ये आहे, जगातली चीज नाही आहे, ब्रँडेड चीज तुमच्यामध्ये आहे. पवित्र आत्मा आहे. सेकंड नंबर काय, सामर्थ्य आहे. त्यानंतर तुम्हाला काय केलं, अभिषेक केलेला आहे. साधी गोष्ट नाही तुमच्यामध्ये. कोण राहतो, देव राहतो. म्हणा, देव राहतो. पाय दुखतात का, उभे राहतो सगळे. कोण राहतं, म्हणा, देव राहतो.
ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवला, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा घेतला, बाप्तिस्मा घेतल्यानंतर कोण आलं तुमच्यामध्ये? देव आला, पवित्र आत्मा आला. पवित्र आत्मा आला तर आला, काय झालं? शिक्का मारलेला आहे. कशाचा शिक्का मारलेला? अभिषेकाचा शिक्का मारलेला. ब्रँडेड वस्तू आहे तुमच्यामध्ये, वस्तू नाही, ब्रँडेड चीज आहे आपल्यामध्ये. तर असं ब्रँडेड बघा ना, काय आहे तुमच्यामध्ये? पवित्र आत्मा आहे. तुम्ही साधारण आहे का? नाही. माझ्याकडे बघा, पवित्र आत्मा आहे तुमच्या. तुम्ही साधारण आहे का? सामर्थ्य एका शब्दामध्ये शैतान का होतो? निघून जातो. एका शब्दामध्ये शैतानाला ऐकावं लागत होतं, निघून जातो. सामर्थ्य आहे तुमच्याकडे. आणि एक सगळ्यात महत्वाचा शिक्का आहे आपल्याकडे. आपला शिक्काच बोलतो घाबरतो. आता तुम्ही पाहिलं ना, इथं किती लोक येतात प्रार्थनेत, बरे होऊन जातात लगेच. ते नाही, एक ठिकाणी गेलो, इथं म्हणलं कोण आहे? म्हणून नाही, येशू म्हणे. अजून काय म्हणलं? अग्नी आहे. या अभिषेक असल्यावर या गोष्टी असतात. आणि त्या पैशासाठी खोटं बोलत बसतो आपण. पैशासाठी दशमांश पण देत नाही, लबाडी करत बसतो, काय काय करत बसतो. एवढे ब्रँडेड गोष्टी आपल्यामध्ये, तेच कळत नाही लोकाला. घरच धरून बसतात. ती कोंबडी बिचारी तरी चांगली, ते अंडे घोळू लेकराला तरी जन्म देतात. काय काय लोक असे आहेत, ते किती त्यांना खाऊ घाला, वचन खाऊ घाला, पवित्र आत्मा खाऊ घाला, प्रार्थना करा, आराधना करा, काहीच देत नाही. तसं पाहिजे का? कुडूक कोंबडी पाहिजे का? पण शेजारला कुडूक कोंबडी पाहिजे का? काय दिलं पाहिजे? पण अंडे दिले पाहिजे, फळ दिलं पाहिजे. हा, काय दिलं पाहिजे? फळ दिलं पाहिजे. बांध पाहिजे का आपण? हा, जर तुम्ही फळ देत नसेल तर तुमचा अभिषेक झालेला नाही. हालेलुया. फळ नसेल तर काय अभिषेक झाला का? अभिषेक नाही. आता हे विजू ब्रदर, बाकीचे ब्रदर लोक सगळे काय करतात? चला ना प्रार्थनेला. हे काय आहे? फळ देणार. घोडीत बसतात लोकांना त्या कोंबडी सारखं. चला, कोंबडी किती दिवस अंडे घोडीत बसते? मला नाही माहिती. 21 दिवस ती बिचारी घोडीत बसते. आणि बहिणींना पण 9 महिने पोटामध्ये ते लेकरू ठेवतात. ही तरी 21 आहे. बहिणीचं बघा, हे 9 महिने 9 दिवस लेकरांना ठेवत आहे. बघा, शेवटी काय येतं त्यांच्यामधून? फळ येत आहे. जर तुमच्या आणि माझ्यामधून एखादा व्यक्ती येत आहे तर याचा अर्थ तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे, तुमच्याबरोबर देव आहे, तुम्हाला अभिषेक देवाने केलेला आहे. अभिषेक केलेला आहे पवित्र आत्म्याने आपल्याला अभिषेक केला. आपण काय देतोय? फळ देत आहे. आपल्या घरात प्रार्थना भरती. अजून लोकांना आपण बोलवतो, म्हणजे काय दिलं सारखं आहे. आपण लोकांना गाडीवर टाकून आणतो, त्याचं भाडं भरून आणतो. काय केलेलं आहे? अभिषेक केलेला, शिक्का मारलेला आहे. लोकांचा शिक्का आहे, देवाचा शिक्का तुमच्या आणि माझ्या माथी मारलेला आहे. म्हणून एवढं ओरडतो मी तुम्हाला, लवकर या. तुम्ही पण म्हणतात एकमेकाला, अरे या ना प्रार्थनेला, या ना. काय मारलंय? शिक्का मारलेला आहे. म्हणून तुम्हाला कळकळ वाटत आहे. कशाची कळकळ वाटते? देवाच्या गोष्टीची. ही कळकळ कुठून येते? बोला ना, कळकळ कुठून येते? कळकळ कुठून येते? प्रार्थनेला या, प्रार्थनेला लोक बोलवा, मोठी मीटिंग ठेवा, जेवण करा, हे करा, ते करा. कळकळ ही जी आहे म्हणजे शिक्का मारलेला आहे अभिषेकाचा. हे हाडाने सप्रेनवर त्यांच्यावर अभिषेकाचा शिक्का होता का? नव्हता. म्हणून खोटं बोलले. देवाच्या सेवेसाठी अर्पण करा, सेवा जमिनी अर्पण करा, दान अर्पण करा, दागिने अर्पण करा. काय काय अर्पण करायचे ते अर्पण करा. जुने लोक दागिने घेऊन यायचे, सोनं नाणं घेऊन यायचे. काय करायचं? येशूने तर त्याचं शरीर अर्पण केलं, स्टेफनने त्याचं शरीर अर्पण केलं, 12 प्रेषितांनी काय केलेलं आहे? शरीर अर्पण केलं. आणि हे दोघं लोकांनी पैशासाठी स्वर्गाचं दार गमावलेलं आहे. पैशासाठी लबडी करू नका. पैसा आता आणि निघून जाईल. समजा एक उदाहरण, पैसा कुणी बनवला? माणसाने. माणूस किती प्रेम करतो, लॉकर मध्ये ठेवतो पैसे, खिशात ठेवतो, इकडे ठेवतो, कुठं बायको सुद्धा कुठं पैसे ठेवतो नवऱ्याला माहिती नाही. नवरा पण कुठं पैसे ठेवतो त्याला माहिती नाही. किती प्रेम आहे. प्रेस द लॉर्ड. पैसा आहे तर ठेवून जावा लागेल.
तुम्हाला मला स्वर्गाचं दार उघडं पाहिजे असेल ना, हालेलुया. अभिषेक झाला पाहिजे. आमेन. यांना दोघांना बसा खाली. यांना दोघांना जर अभिषेक झालेला असता तर त्यांनी देवाच्या सेवकाबरोबर लबाडी केली नसती. लबाडी केली नसते. नवऱ्याने केली तर केली, बायकोनी पण बायको नवरा कुठे विचार असते. एक विचार असतो, किती मोठा विचार, खान विचार केला त्यांनी. बघा ना किती वाईट विचार केला त्यांनी. मी सांगते, तू काय म्हणला, मी आता जागा विकली ना, पास्टरला काय सांगू, कमी किमतीत विकली. आणि तू पण तसं सांग बर का. तो गेला, त्याने पण लबाडी केली, एवढी भेटली. पेत्र म्हणे एवढी कस काय भेटली. अरे सारा समुद्रावर हिंडणारा माणूस येतो. सगळं सोडून दिलं त्यांनी, दाजी बेजी सगळं सोडून दिलं, बायको पण सोडून दिली. काय त्याच्याकडे काय बसलेलं आहे, त्याच्याकडे ज्ञान आहे, त्याच्याकडे अभिषेक आहे, त्याच्याकडे सामर्थ्य आहे, त्याच्याकडे पवित्र आत्मा आहे, देव आहे. देव तो का एवढ्याला कस काय. तू पवित्र आत्म्यासाठी काय करतो, लबाडी. असं बोलताच तो जाता जाता दरवाजामध्ये मरून पडला. कोण मरून पडला बघा ना त्याच्यामध्ये. हे शब्द ऐकून अनन्या खाली खाली पडून 4:4 मध्ये ती होती तोवर तुझी स्वतःची व विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय. हा, विकल्यावर तुझ्या स्वतःचा असल्यावर तुझ्या काय स्वतः काय म्हणलं, स्वाधीन नव्हती काय. स्वतःची होती तुझ्या स्वाधीन नव्हती का. विकल्यानंतर तुझ्या स्वाधीन नाही आहे का. विकल्यानंतर पैसा येत नाही का, येतो ना. तो पैसा का आपल्या आज तुम्हाला मला पैसा भेटतो बघा, म्हणा पैसा भेटतो आपल्याला. मग हा पैसा तुम्हाला मला कोण देत आहे, देव देत आहे. मग हा पैसा आपण का आणत नाही देवाकडे. देवाकडे आणल्यानंतर काय होईल, हा पैसा संपून जाणार आहे का तुमचा. देवाकडे आणल्यावर, दान दिल्यावर, दशमोन दिल्यावर, इकडे बघा आता, दान दिलं, दशमोन दिलं, सगळं दिलं आणि तुमचा पैसा संपून जाणार आहे का. संपणार नाहीये तुमचा. पैशाबरोबर तुमचं सामर्थ्य वाढेल. ओ देवाचं अभिषेक वाढेल. ओ तुम्ही त्या पैशाने कोणाचा गौरव करा, देवाचा गौरव करायचा आहे. कोणाचा गौरव करायचा काय सांगितलं. हे करण्याच्या आपल्या मनात तू का आणले. तू मनुष्याशी नाही तर देवाशी लबाडी केली. हा, तू मनुष्याशी नव्हे तर देवाशी लबाडी केली. आणि हे शब्द ऐकताच खाली पडून प्राण सोडला. किती खतर जबरदस्त शब्द आहे ना. हे ऐकतात या ऐकतात तो काय झालेला आहे. जागेवर मरण पावला. म्हणून सेवक सक्ती लवडी करायची का. नाही. हात करा असं शेजारच्याला, बाबा सुधर, लवडी नको करू, झाला उसर तर होऊ दे, पण खरं सांग. म्हणून ना पास्टर माझ्या चुकीमुळे झाले, मुद्दा पण मी माझ्यामुळे ना, मी जाऊ दे आराधना झाली असं, गाणे झाल्यावर आपण जाऊ म्हणा ना तुम्ही. मी तुम्हाला काही बोलणार आहे का. हा, पण लबाडी करू नका. काय करू नका. वावर बोल. हे शब्द ऐकताच लगेच मरण पावला. काय झाला तो. जागेवर एक तर जीवन भेटल, एक तर काय भेटल, काय भेटणार. एक तर काय भेटल, जीवन भेटल, नाही तर काय भेटल. मग पास्टर सांगते लबाडी करायची का. काय भेटलं पाहिजे, जेवण भेटलं पाहिजे. जेवण भेटलं पाहिजे पण प्रार्थना नको. काय काय लोक असेच आहेत. जेवण भेटलं पाहिजे, जीवन नको. काय भेटतं इथं मावशी, जीवन पण भेटतं आणि जेवण पण भेटतं. कोण देणार आहे. आणि अजून काय भेटणार आहे. जेवण पण मिळेल, जीवन पण मिळेल, पैसा पण मिळेल, परत सामर्थ्य पण मिळेल, अभिषेक पण मिळेल, आणि देवाचा आत्मा आणि देव तुमच्या बरोबर असणार आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मग पवित्र आत्म्याशी लबाडी करायची का. पवित्र आत्म्या संगती नाही, देवा संगती नाही, किंवा देवाच्या लोकांबरोबर नाही. कुणी पण असो लबाडी नका करू. डायरेक्ट खरं बोला. एखाद्याला राग आला तर राग येऊ द्या. प्रेज द लॉर्ड. नाही तर मग बायकोला घाबरून म्हणतात मग मी इथं पाण्याच्या दुकानामध्ये आणि असतो कुठं, दुसऱ्या दुकानामध्ये असतो. असं करायचं का. खरं सांगा, खरं बोला. हा, मी पण तुला सांगतो, मी सरळ म्हणतो, मी इथं येईल, मला वेळ लागेल, मला माहिती नाही किती वेळ लागेल. खोटं कशाला बोलायचंय. हा, तिला माहिती मी कुठं जाणार नाही, तिला विश्वास आहे. पण तिचा विश्वास संपादन करायसाठी तुम्हाला कुठे यावं लागेल. हा बोला ना, कुठे यावं लागेल.
देवाकडे यावं लागेल. लेकराचा विश्वास संपादन काय काय करावं करण्यासाठी काय करावं लागेल? देवाकडे यावं लागेल. अभिषेक मिळावा लागणार आहे, प्रार्थना करावा लागणार आहे, उपवास करावा लागणार. त्यावेळेस घरचे एका शब्दात ऐकतील. नाही माझा नवरा, त्याला विश्वास आला पाहिजे. कसं काय येणार आहे? तुम्ही प्रार्थनेत वाढणार, आराधनेमध्ये वाढणार आहे, देवाच्या गोष्टीमध्ये वाढणार आहे. तुम्ही बायकोला, नवऱ्याला, लेकराला हर एक गोष्टीला विचारल्याशिवाय तुम्ही कुठली गोष्ट करत नसेल, त्यावेळेस त्यांना पण काय येणार आहे? विश्वास येणार. तुम्ही कुठं जातात सांगत नाही, तुम्ही काय करतात सांगत नाही, तुम्ही प्रार्थना पण करत नाही, काहीच करत नाही, बायकोला संशय येणारची, नवऱ्याला पण संशय येणारची. मग एखादी बायको लिस्टिप बिस्टिप पावडर बिवडर लावून बाहेर गेल्यावर मग जर तुमच्यामध्ये देवच नसला, संशय येणार आहे. नवरा विचारेल ना, कुठं चालली लाली लावून तू? बरोबर आहे की नाही? प्रार्थना करणारे पण विचारते, बरोबर आहे की नाही? कोण पाहिजे आपल्यामध्ये? लक्ष द्या, महत्वाचं आहे. कोण पाहिजे? देव पाहिजे, सामर्थ्य पाहिजे, अभिषेक पाहिजे, देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये पाहिजे. या गोष्टी असल्या ना, मग तुमच्यामध्ये इमानदारी असणार आहे, तुमच्यामध्ये चांगुलपणा असणार आहे, तुमच्यामध्ये प्रेम असणार आहे, तुमच्यामध्ये प्रीती असणार आहे, तुमच्यामध्ये हर एक चांगल्या गोष्टी होणार आहे. आणि घरचे पण म्हणतील नाही माझा नवरा पवित्र जीवन जगतोय, मला त्याच्यावर गॅरंटी. काय काय म्हणणार ते? बायकोला पण नाही, मला माझ्या बायकोवर गॅरंटी. तिच्यामध्ये कोण आहे? तिला अभिषेक मारलेला आहे, आणि अभिषेक मारलेला खोटं बोलत नाहीये. अभिषेक ज्याला असतो तो वाईट पाहत नाही. कोणती तरी बहीण चालली तर ती माझी बहीणच आहे, कुठला तरी भाऊ चालला तर तो माझा भाऊच आहे. तो जाडा असो, अशक्त असो, कसाही असो, तो माझा भाऊच आहे. कारण की कधी होणार आहे? अभिषेक मिळाल्यानंतर, शिक्का मारल्यानंतर होणार आहे. हालेलुया. कसं बोलणार समोरच्या संगती? अभिषेक असला तर याची गरज नाही राहणार. समजून घ्या, बोलू नका बरं, ऑनलाईन चालू, याची गरज नाही राहणार. गुरु भाई म्हणतात गुरु, काय नाही, अभिषेकच नाही, पवित्र आत्मा नाही, सामर्थ्य नाही, देव नाही, देवाचं वचन नाही. देव कुठं राहतो? बायबल मध्ये काय सांगितलं? 10:38 मध्ये काय सांगितलं? वाचा फास्ट मध्ये. नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्यकाले असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला, कारण देव त्याच्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. देव बरोबर असल्यावर ऍक्शन करा, ऍक्शन. बहिणी आहेत माझ्या, म्हणा ना, स्टाईल मध्ये बोला. असं नाही, असंही करतात. बहिणी आहेत माझ्या, भाऊ आहेत माझे. काय पाहणार आहे? कस काय पाहणार आहे? पवित्र आत्मा येईल, अभिषेक शिक्का मारलेला आहे. तुम्हाला माहितीये का, मिलिटरी मध्ये जाऊ द्या, ठीक आहे, ते काय हरकत नाही, आपण मिलिटरीच्या नंतर घेऊ आपण. आणि सगळ्यात नंतर ऐकणार पण कसं आहे? कोणी जरी आलो, अरे तुझा नवरा असाच आहे, कोणची पण एक बहिणीला जाऊन सांगते, अरे तुझा नवरा असाच आहे, तसाच आहे. बहिणीने काय केलं पाहिजे? निघ. काय म्हणायचं तिला? निघ. मला माहिती माझा नवरा कसा आहे, तो किती प्रार्थना करतो, किती आराधना करतो, काय करतो, काय नाही. आता सिस्टरला सांगितलं, सिस्टर तेच करणार का आमच्या? ती काय निघ. कुठे पाहिजेत का? देवाकडे. इथं अभिषेक झाला म्हणजे इथं पण झाला पाहिजे ना अभिषेक, इथं पण झाला पाहिजे ना अभिषेक, इथं पण अभिषेक, इथं पण शिक्के मारून ठेवा. महाराज करते हे डोर उघड, डोळे उघडे. हा मोबाईल किती भारी. कुठे गेला अभिषेक? अभिषेक, आम्ही अभिषेक आहे. दारू चाटे
कशाचे हॉटेल? दारूचे दुकाने, पास्टरचे, बिशप साहेबांचे आहेत. सांगतो मी तुम्हाला नंतर, आहेत का नाही? तिकडं काय आहे? बिशप साहेब आणि बिशप काय विकतात? सिगरेट पेतात. मी पाहिलेले बिशप सिगरेट पेतात. काय लोक. प्रेस द लॉर्ड. अभिषेक झालेला आहे का? हा? जर तुम्हाला शिक्का मारला असेल तर मला पवित्र जीवन जगलं पाहिजे. आपला देव पवित्र आहे. पहिले पेत्र 1:16, पहिले पेत्र 1:16 मध्ये सांगितलं, जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र असा. जर अभिषेक तुमच्याकडे असेल, समोरची बहीण आपल्याला बहीणच दिसणार आहे. समोरचा भाऊ आपल्याला भावच दिसणार आहे. समोर आपल्याला एखादं काही वाईट जरी दिसलं तर आपण काय म्हणत नाही, ती माझं बहीण आहे. मोबाईल मध्ये येतं ना कधी कधी घाण चित्र येतात, असं चालू म्हणजे अचानक येतात, तरी आपण वाईट नजरेने पाहिलं पाहिजे का? ती माझी बहीण आहे. काय म्हणलं पाहिजे? ती माझी बहीण आहे, भाऊ आहे. प्रेस द लॉर्ड. काय सांगितलं वचनामध्ये? देव त्याच्याबरोबर पवित्र. जर अभिषेक तुम्हाला झाला असेल, लक्ष द्या महत्वाचं, तर तुम्ही कसं जीवन जगलं पाहिजे? पवित्र जीवन जगायचे. किती दिवस? हा? तुम्हाला माहिती आहे का? मला स्टेफनाला बायबल मध्ये सांगितलं, त्याला लोक दगडाने टेचून मारत होते, पण तो वरचा दृष्टांत पाहत होता. वरती काय पाहत होता? देव पाहत होता. आणि देवाबरोबर तो कोणाला पाहत होता? देवाच्या उजवीकडे कोणाला बघत आहे? येशूला पाहत आहे. ओ त्याला दगडाने खाली टेचून मारत आहे. ओ तो काय पाहत आहे? देवाला पाहत आहे. तुम्ही आणि मी किती काही असो, पण आपल्याला कुठं पाहायचं आहे? कसं जीवन जगायचं? अभिषेक झालेल्या व्यक्तीचं कसं जीवन असेल? पवित्र. त्या वचनामध्ये वाचा ना, सांगितलं दोन्ही. पहिले पेत्र 1:16 मध्ये वाचा फटाफट. कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे. हा. जर अभिषेक झाला असेल तर तुम्ही कुठपर्यंत पवित्र राहणार आहे? 7वा अध्याय काढ. प्रेषिताचं कृत्य 7वा अध्याय. 54 वचन वाचा फास्ट मध्ये. हा पवित्र आत्म्याने भरलेला आहे. कोण? स्टेफन. म्हणा पवित्र आत्म्याने भरलेला आहे. पवित्र आत्मा आहे त्याच्यामध्ये. दगडाने त्याला काय करायचं? ठेचून मारत. आपल्याला कुणी जर म्हणलं तर असं गालावर कवडीत मारली तर थांबा, आता मी पास्टरचे कपडे काढून येतो, मी तुझं बेतच पाहतो. अभिषेक आहे का? साधा उदाहरण घ्या ना. बस मध्ये बसलं तरी कोणी तुम्हाला जागा नाही दिली तर जागा नाही तुझ्या बापाची का? चाल तिकडं होय. आणि तर एकदम गरम चहाचं काही जर कप जरी वाटला ना अंगावर, इथं जाऊ द्या ब्रदर, काय जाऊ द्या ब्रदर. आणि तिकडं तुम्हाला देवाचा अभिषेक झालेला असेल ना, एनी टाइम तुमच्यामधून काय निघणार? याच्यामधून काय निघलं? वाचा ना तुम्ही, वाचा त्याच्यावर. त्याचे भाषण ऐकणाऱ्याच्या अंतःकरणात इतके माईक मध्ये वाचा. त्यांचे हे भाषण ऐकणाऱ्यांच्या अंतःकरणात इतके झोंबले की ते त्याच्यावर दात ओठ खाऊ लागले. परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले, तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. आणि त्याने म्हटले, पहा, आकाश उघडले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे. तेव्हा ते मोठ्याने ओढून व कान बंद करून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले. मग ते त्याला शहराबाहेर घालून दगडमार करू लागले. आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शाऊल नावाच्या एका तरुणाच्या पायाजवळ ठेवली. ते दगडमार करीत असताच ते पण प्रभूचा धावा करीत होत म्हणाला, हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार. दगडाने त्याला मारत आहेत, पण तो काय म्हणतो? हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे लावू नको. हालेलुया. आपण चर्च मध्ये साव, बाहेर सवा चोर, सवा पाव, असं पाहिजे का? तुमचा अभिषेक इथं पण दिसला पाहिजे, बाहेर पण काय दिसला पाहिजे? अभिषेक घरात दिसला पाहिजे. अभिषेक घरातले लोक आहेत बरं का, त्रास देतात. ते दिसलं तर बोला त्यांच्याबरोबर, पण थोडस लांब राहू द्या त्यांना. काय करा? लांब राहू द्या.
तलवार कुठे ठेवायची? म्यानात ठेवायची. घरचे लोक कुठे ठेवायचे? लांब ठेवायचे, जपून, लागू नये म्हणून. काय करायचं? लागू नये म्हणून. बॉम्ब पण कुठे ठेवायचं? त्याची जागा जिथे बॉम्ब तिथं ठेवू द्या, फटाकडे. बरोबर आहे? या आपल्याला ज्याच्यापासून त्रास आहे ना, ते एकच चिन्ह आहे बघा, असं आडवं आणि खोपडी. अशा ठिकाणी जातो का आपण? म्हणजे जिथून आपल्याला घरच्या लोकांमधून जिथून त्रास आहे तिथं काय करायचं? आपल्याला लांब ठेवायचे. इथं वचनामध्ये काय सांगितलं? त्याने मार खात असताना त्यांना काय म्हणला? हे पाप त्यांनी काय दाखवलं? त्याच्यामध्ये अभिषेक होता. अभिषेक असणाऱ्या व्यक्तीने काय करायचं? शेवटपर्यंत काय करायचं? सोडून द्यायचं. बरं, हालेलुया, बरं, हालेलुया. बायबल मध्ये सांगितलं एक त्याच्यावर पत्रा होता. हे पत्रा होत असताना त्यांनी त्या योग्य वेळेला त्यांनी त्याचा अभिषेक दाखवला. तुम्ही पण बाहेर पण तुमचा अभिषेक दिसला पाहिजे, इथं पण तुमचा अभिषेक दिसला पाहिजे, घरच्या मध्ये पण तुमचा काय दिसला पाहिजे? अभिषेक दिसला पाहिजे. केस दिसले पाहिजे पण अभिषेक नाही दिसला पाहिजे. केस दिसले पाहिजे, रंगाचे केस, निळे निळे, पिवळे, काळे, पिळे केस दिसलं, केस दिसलं पाहिजे, अभिषेक नाही दिसला पाहिजे. काय दिसलं पाहिजे सांगा? काय दिसलं पाहिजे मावशी? अभिषेक दिसला पाहिजे. आता काय दिसलं इथं? त्याला दगडाने मारायचे. तो म्हणतो देवा हे पाप त्यांच्याकडे मोजू नको, माफ कर त्याला. हे अभिषेक आहे. तुमच्यामध्ये जर अभिषेक असला ना, तुमच्याकडे माफ करणार. तुम्ही काय करणार? आईला माफ करणार, बहिणीला माफ करणार, दुनियाला माफ करणार, सगळ्याला माफ करणार, माफ करून सोडून देणार. हे अभिषेक आहे. अभिषेक काय करतो? म्हणा, अभिषेक क्षमा करायला शिकवतो. काय करायला शिकवतो? आता तुम्ही मी किती पाप केलेत, लक्षामध्ये पाप केलं तर देव काय करतो? आपल्याला क्षमा करतो, सोडून द्यायचं आहे. जर अभिषेक तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही त्रास सहन करणार आहे. मला त्रास सहन करणार आहे. अभिषेक असलं तर काय करणार आहे? त्रास सहन करणार आहे. अभिषेक असलं तर काय करणार आहे? दुःख सहन करणार आहे. अभिषेक असला तर काय करणार आहे? आनंद करणार आहे. अभिषेक असला तर काय करणार आहे? देवाची हर एक गोष्ट आनंदाने करणार आहे. हालेलुया. शेजारच्याला जागा करा. हालेलुया. अभिषेक असल्यानंतर काय करणार आहे? आनंद करणार आहे. काय काय लोक 24 तास सिरियस, अभिषेकच नाही. अभिषेक काय करतो? आनंद करायला शिकवतो. काय करायला शिकवतो? आनंद करायला शिकवतो. प्रेज द लॉर्ड. कुठे गेला पाहिजे ना आनंद? मार खाता खाता काय करतोय? आनंद करतोय. अरे मला मारतेत प्रभूसाठी. प्रभूसाठी काय जातो तुम्ही? जागा तरी देतात का? तुमची जागा आहे का? घराची जागा नाही, एक गुंठा पण जागा नाही, दाना नाही वेळेवर. कधी 10 रुपये टाकतात, कधी 5 रुपये टाकतात. काय काय टाकतात? काय करतात तुम्ही? शरीर दिलं त्यांनी, शरीर दगडाने टेचून मारले. आपल्याला कोणी काय म्हणलं तर आपण बघा, चर्च सुटल्यानंतर आपल्याला आपला अवतार कळतो. मग बायकोला अवतार म्हणजे आपला, नवऱ्याला माहिती बायको कशी, नातेवाईकाला माहिती आपण कसे. प्रेज द लॉर्ड. कसंही असो, कोणत्याही ठिकाणामध्ये आपला अभिषेकच दिसला पाहिजे, आपला देवच दिसला पाहिजे. आणि तुम्हाला माहितीये का, त्या ठिकाणामध्ये एक व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे शाऊल आहे. हा शाऊल काय करायला? कपडे त्या ठिकाणामध्ये मारणाऱ्या लोकांचे कपडे सांभाळत आहे. त्यावेळेस त्याचं काय झालं? चालन झालेलं आहे. अभिषेक असला तर दुःख सहन करा, त्रास सहन करा, व्याज सहन करा. पण त्याच्या नंतर एक शाऊल कोण तयार झालं तिथं? कोण कपडे सांभाळीत होतं तिथं? वाचा त्याच्यामध्ये 58 मध्ये. मग ते त्याला शहराबाहेर घालून दगडमार करू लागले आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शाऊल नावाच्या एका तरुणाच्या पायाजवळ ठेवली. ते दगडमार करीत असताच ते पण प्रभूचा धावा करीत म्हणाला, हे प्रभू येशू. हा शाऊल नावाचा व्यक्ती प्रभूच्या लोकांना मारायचा, जेलमध्ये टाकायचा, अनेक त्रास द्यायचा. पण परमेश्वराने स्तेफनाच्या अभिषेकामुळे, स्तेफन दगडमार होत असताना, दुःख सहन करत असताना, हर एक गोष्ट सहन करत असताना, देवासाठी आपलं शरीर अर्पण करत असताना
नाव आहे शाऊल. आणि शाऊलाचं त्याचं नामांतरण झालं, नाव काय झालं? पौल. तुम्हाला माहितीये का पौलाच्या कितीतरी मंडळ्या आहेत. हे पौलाचेच पत्र आहे सगळे. एपिस्कारास पत्र, तिमोथेला पत्र, तिताला पत्र, हे इब्रिकारास पत्र. तुम्ही वाचतात ना, हे कुणी लिहिलेलं आहे? पौलाने जेलमध्ये राहून काय पत्र लिहिलेलं आहे. कोणामुळे तो उभा राहिलेला आहे? म्हणा स्टेपनामुळे. लक्ष द्या, त्यांच्याकडे बघू नका. कोणामुळे उभा राहिला? शेजारच्या सांगा, स्टेपनामुळे उभा राहिलेला आहे. तुम्हाला आणि मला काय अभिषेक कुठपर्यंत जपून ठेवायचा आंटी? हा खरं स्टाईल. अभिषेक कुठपर्यंत ठेवायचा आहे? मरूपर्यंत. मार खाऊन सुद्धा अभिषेक दाखवायचा आहे. दुःख घेऊन सुद्धा काय दाखवायचा आहे? अभिषेक दाखवायचा. तुम्हाला माहितीये का नासरी येशू ख्रिस्ताला पवित्र आत्म्याचा काय झालेला अभिषेक झालेला. त्या येशूला वधस्तंभावर दिलेला, उभ्या आड्या खांबावर दिलेला, त्याच्या हातामध्ये केळ ठोकलेले आहे, त्याला गाडलेला पुरलेला अभिषेक त्याने दाखवलेला आहे. त्याच्या तोंडावर थुकत होते, त्याला मारित होते, पण तरी पण तो काय म्हणतो? हे पित्यानं क्षमा कर. अभिषेक तुम्हाला काय शिकवतो सिस्टर? काय शिकवतो? क्षमा करायला शिकवतो. काय वाईट धंदे करायला शिकवतो का अभिषेक? हा वाईट पाहायला ऐकायला बोलायला शिकवतो का देवाचा आत्मा? अभिषेक पाहिजे असेल. आता मीच बघा ना, आता तुमच्या पुढे पास्टरला भारी दिसते. 1 रुपयाची दारू जरी पेले ना कुणी अजून, पण मला लगेच कळत हा दारू प्यालाय. पण ज्या वेळेस मला येशूने स्पर्श केला, कसं झालं? अभिषेक आला, जपून ठेवला आतापर्यंत. एक मावा जर खाल्ला ना, मी माझा मावा असायचा त्यावेळेस, मी एक मावा खाल्ला की मी शेजारच्याने मागितलं का तो चक्करून पडायचा. किती खतरनाक मावा असेल म्हणतो. बघा ना, एवढी एवढी गोळी खायचं मी, नशेची गोळी खायचं मी. आणि त्याने मला 1 खांब्याचा नशा यायचा एवढा. म्हणजे ज्यावेळेस अभिषेक आला, सगळ्या वाईट गोष्टी निघून गेलेला आहे. पवित्र आत्मा आला, सगळं काय झालं निघून गेलेलं आहे. कोणी केलेलं? देवाने केलेलं आहे. अभिषेक आल्यानंतर माणूस बदलतो. आता कळाली ना माझी अवकात काय होती. नुसतं म्हणतात मला पास्टर पास्टर पास्टर. हे पास्टर असे होते, कोणी सुधरू शकत नव्हतं मला, कोणी सुधरावलं नाही मला. एका दारू सोडण्याकडे गेलो, त्याने एवढं मोठं पान दिलं आम्हाला. त्या पानामध्ये सगळं जोडी मोठं असं तोंडात भरू चापकाने मारलं आम्हाला. चापकाने मारलं तरी दारू सुटलेली. पण येशूकडे आलो, येशूकडे आल्यानंतर दारू सुटली, गुटखा सुटला, तंबाखू सुटली, परत अजून सगळ्या प्रकारचे व्यसन काय झाले निघून गेले. अभिषेक पवित्र आत्मा आला. पवित्र आत्मा आल्यावर मग कोण येतं आपल्यावर? देव राहतो आपल्यावर. अभिषेक असल्यावर लगेच सांगतो, अरे गलत आहे बरं का, चुकीची गोष्ट आहे करणं. हा तंबाखू खाणं चुकीचे, वाईट पाहणं चुकीचे, एखाद्या अत्याचार करणं, चुगली लावणं, खोटं बोलणं, चाळी लावणं, हे सगळं कसं आहे आपल्याला कोण सांगतं? बायबल कॉलेजमध्ये नाही सांगत ते, पवित्र आत्मा सांगतो आपल्याला. कोण अगुवाई करतं? अगोदरच्या वचनामध्ये वाचलं नाही का आपण? यवन पुरुष सुवर्तमान 14व्या अध्यायामध्ये सत्याचा कायवारी 15-16 वाचा. 16 ते 26 पर्यंत. हा वाचा ना, वाचा. विनंती करीन दुसरा कायवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे म्हणून त्याला जगाच्या. पवित्र आत्मा कुठपर्यंत राहतो आपल्या? सदा सर्वदा. अभिषेक कुठपर्यंत राहतोय? अभिषेक झाल्यावर तुम्हाला तिथे लगेच आता स्टेपनाला मारित होते तिथं, बघा म्हणा मारित होते. मारित असताना कोण होतं सांगती? पिता होता, पुत्र होतं, पवित्र आत्मा होता आणि त्याला मारलेला हे संत्य असल्यामुळं तो का फायटिंग करायला गेला का? मला दगड मारतो, मी पण मारतो तुला दगड. प्रार्थना करणारे लोक असे असतात का? तू 1 दगड मारला, मी 2 मारे. इथं प्रार्थना करणारे लोक इथं पण चांगले दिसतात आणि बाहेर पण शेजारच्याला पण कशी दिसलं पाहिजे? मला यावं लागेल शेजार विचारायला. हालेलुया. मग मला कळलं मग तुम्ही कसे. बरोबर आहे की नाही? काय करायचं? म्हणा सुधर जाओ.
म्हणा सुधर जाओ. किती मोठी मोठी गोष्ट आहे आपल्याला दिलेली. अभिषेक केला, अभिषेक. दुसऱ्या रस्त्यावरच्या लोकांना बरं अभिषेक नाही केला. हा, आपण देवाकडे आलो, देवावर विश्वास ठेवला, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा घेतला, वचन वाचते, बायबल वाचते, उपवास करते, प्रार्थना करते, दर संडेला प्रार्थनेला येत आहे, 1 महिन्यानी प्रार्थनेला येत आहे, 2 महिन्यांनी प्रार्थनेला येते. असं पाहिजे का? कंटिन्यू प्रार्थनेला आलो पाहिजे. अभिषेक काय होणार आहे? जाणार आहे. 1 महिना तुम्ही कंटिन्यू जर समजा 20-20 वर्ष जाते कंपनीत कामाला, किती 20-20 वर्ष जाते कशासाठी? परमनंट करायसाठी. पण चर्चला येत. जर तुम्ही चर्चला रोज 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 बघा, रोज 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 तुम्ही आले तर काय होणार आहे? म्हणा अभिषेक वाढणार आहे, सामर्थ्य पण वाढणार आहे, आणि तुमच्या चेहऱ्यामधून देवाचं तेज बाहेर येणार. प्रेज द लॉर्ड. बरं, नोकरीसाठी लग्नाला जात नाही. नोकरीसाठी लग्न बुडून टाकतो, भावाचं लग्न बुडून टाकतो. प्रार्थना तर काय किरकोळ समजत, लोक येतच नाही, घरी बसते. समजून घ्या मला काय बोलायचं. घरी बसते, पण अभिषेक घरी बसून आम्ही वाढू, पण चर्चला यायचं नाही. त्याचा अभिषेक वाढणार आहे का? इथं यावं लागणार. अभिषेक वाढायचा एकत्र यावं लागणार. हालेलुया.